नमस्कार, महाराष्ट्र बुलेटिन मध्ये मी मनीष टेंबरे आपण सर्वांचं स्वागत करतो। चला बघूया राज्यातील ठळक घडामोडी। जळगाव छत्रपती संभाजीनगर रोडवर भरधाव ट्रकने ट्रॅक्टर व दुचाकीस्वाराला धडक दिली। यामध्ये दुचाकीस्वार व ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झालाय। ही संपूर्ण थरारक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे। ही घटना आडंद गावाजवळ घडली आहे। बंगालच्या उपसागरात फेंगल चक्रीवादळाचा परिणाम मराठवाड्यावर झाला आहे। छत्रपती संभाजीनगर शहरात मागील 2 दिवस ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे थंडीचा कडाका जसा पडला पाहिजे तसा पडत नाहीये। फेंगल चक्रीवादळामुळे थंडी कमी झाली आहे। ढगाळ वातावरण असलं तरी मराठवाड्यात पाऊस पडण्याची शक्यता कमी आहे। 2 ते 3 दिवस थंडीचे प्रमाण कमी असेल, मात्र 2-3 दिवसानंतर थंडीचं प्रमाण वाढू शकतं, असं हवामान तज्ज्ञ श्रीनिवास ओंदकर यांनी सांगितलंय। डिसेंबरच्या शेवटी बऱ्यापैकी थंडीचं आगमन झालं होतं आणि गेल्या 2 दिवसापासून म्हणजे 30 तारीखपासून आणि 1 तारखेपासून आपल्याकडे दिसतंय की आपल्याकडे ढगाळ वातावरण राहत आहे आणि थंडीची कडाका जो पडायला पाहिजे तो पडत नाही आहे। यामागचं कारण बघितलं गेलं तर फेंगल नावाचं एक चक्रीवादळ आता पूर्व किनारपट्टीवरती निर्माण झालं होतं की जे काल संध्याकाळी पंडिचेरी म्हणजे चेन्नईच्या दक्षिणेकडून ते लँडफॉल किंवा जमिनीवर कोसळलं। अजून त्या ठिकाणी आता ते बऱ्यापैकी केरळकडे सरकलेलं आहे आणि त्याची जी काही तीव्रता पाहता लक्षात येतं की फेंगलमुळे निर्माण झालेली परिस्थितीमुळे आपली थंडी जी आहे ही गायब झाली होती। येत्या 2-3 दिवसामध्ये साधारणतः पुढच्या 72 तासापर्यंत हा सगळा इम्पॅक्ट लक्षात घेता ही तीव्रता संपून जाईल। तीव्रता संपलेली आहेच आहे। महाराष्ट्राला अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, जास्त पाऊस अपेक्षित नाही आहे, परंतु पश्चिम किनारपट्टी दक्षिण किनारपट्टी जे आहे जिल्हे जे आहेत त्या ठिकाणी काही ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे, पण संभाजीनगर जालना या परिसरामध्ये पाऊस अपेक्षित नाही आहे। फक्त ढगाळ वातावरण राहील, थंडी कमी असेल, मात्र या 2 ते 3 दिवसानंतर पुन्हा तीव्रता जी आहे वाढणार आहे। या वर्षीचा हिवाळा बघितला गेला तर डिसेंबर आणि जानेवारी हे कडाक्याचे असणार आहेत। चोपडा तालुक्यात यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असल्याने रब्बीच्या पेरणीत हरभरा व मक्याची लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे, तर रब्बी ज्वारीची पेरणी क्षेत्रात घट झाली आहे। सध्या ढगाळ वातावरण असल्याने पिकांवर अळीचा प्रादुर्भाव व रोगराईसाठी पोषक वातावरण आहे। यासाठी शेतकऱ्यांनी अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व पिकावर रोगराई पडू नये यासाठी कीटकनाशक, बुरशीनाशक व निंबोळी अर्कची फवारणी करावी, जेणेकरून वातावरणाचा परिणाम पिकांवर होणार नाही, असे आवाहन शेतकऱ्यांना कृषी उपविभागीय अधिकारी अडमनेर CD साठे यांनी केलंय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या यावर्षी आपल्याकडे पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा निश्चितच जास्त झालेला आहे पाऊस, आणि त्या अनुषंगाने यावर्षी रब्बी पीक पेरणीकडे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात कल आहे। परंतु रब्बी पीक पेरणी सुरू असतानाच आताच जे दक्षिण भारतामध्ये फेंगल वादळ आलेलं आहे, त्या फेंगल चक्रीवादळाच्या अनुषंगाने जे राज्यात थंडीचं वातावरण किंवा थंडीची चाहूल लागलेली होती, तर तेच वातावरण आता बदललेलं असून ढगाळ वातावरण तयार झालेलं आहे। आणि या ढगाळ वातावरणाच्या अनुषंगाने कीड रोगांना बऱ्यापैकी आमंत्रण मिळू शकतं। आणि त्या बाबतीत आता आपल्याकडे रब्बीचा जो पीक पेरा आहे, तर रब्बीच्या पीक पेरामध्ये यावर्षी रब्बी ज्वारीचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण हरभरा आणि मका या पिकांचा पीक पेरा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। त्याचबरोबर गव्हाचं जे पीक पेराचं प्रमाण आहे तर ते क्षेत्र सरासरी एवढंच आहे। परंतु आता या वातावरणामुळे ही जे आपण हरभरा पिकाची पेरणी हरभरा पीक नवीनच पेरलेलं आहे, तर हरभरा पिकावर बऱ्यापैकी या वर्षाच्या जास्त पर्जन्यामुळे जमिनीमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे आणि हरभरा पिकाला बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तरी देखील यासाठी 22-3 सारखं बुरशीनाशक किंवा निंबोळी अर्काची फवारणी या गोष्टीचं जर का आपण वापर केला तर निश्चितपणे कीड रोगांपासून पिकाचं आपल्याला संरक्षण करता येऊ शकतं।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील एका तरुणाची काही भामट्यांनी तब्बल लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। टेलिग्रामच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे। टेलिग्रामवर काही तासात पैसे दुप्पट करून देतो अशी जाहिरात आली होती। या जाहिरातीवर आमिषाला फिर्यादीवरून बळी पडला। या तरुणाने ज्याने जाहिरात दिली होती त्याला ऑनलाईन पैसे पाठवले। वेळोवेळी वेगवेगळी कारणं सांगून या तरुणाकडून फसवणाऱ्यांनी एकूण 5,62,400 रुपये घेत त्याची फसवणूक केली। यानंतर तरुणाने सायबर पोलिसांना याबाबत तक्रार केली आहे। सायबर पोलिसांनी वेळीच ट्रान्सफर झालेली सर्व रक्कम परत मूळ मालकाला मिळवून दिली आहे। कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते व असा काही प्रकार झाल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन सायबर पोलिसांनी केले। फुलंब्री येथील एका तरुणाला टेलिग्राम ॲपवर काही तासामध्ये पैसे दुप्पट करून देतो अशी एक जाहिरात आली होती। ती सदरची जाहिरात ही टेलिग्रामच्या चॅनलवर जाऊन अनोळखी व्यक्तींच्या सदरचा फिर्यादी या संपर्कात आला व दाम दुप्पटच्या आमिषाला बळी पडला आणि सायबर भामट्याने त्याला एक टास्क दिलं होतं। ते टास्क त्यांनी त्या टास्कच्या सूचनेचं पालन केलं व त्यांनी दिलेल्या त्या रिवॉर्डला तो बळी पडला व ऑनलाईन कॅश पाठवली। अशा प्रकारे त्याने आमिष दाखवून वेगवेगळी कारणे दाखवून तक्रारदाराला वेळोवेळी टप्प्याटप्प्यानं 5,62,400 रुपयाची फसवणूक केली होती। अशा प्रकारची NCCR पोर्टलवर तक्रार आली होती। सदर तक्रारीच्या अनुषंगानं आम्ही माननीय SPSO तसेच ऍडिशनल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने सदर त्यांनी ज्या बँक खात्याला रक्कम पाठवली होती त्या बँकेचा आम्ही तपशील घेतला आणि त्या खात्यामध्ये सदरचे पैसे वळवण्यात येऊ नये याकरता आम्ही कोटक महिंद्रा बँक यांचे जे नोडल अधिकारी आहे यांच्याशी संपर्क केला व संपर्क साधून आम्ही सदर गेलेली रक्कम 100% रक्कम ही आम्ही अत्यंत तत्परतेने त्यांना रिटर्न कशी भेटेल याबाबत आम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून ती रक्कम सदरची गोठवली व ती फिर्यादीला 5,62,000 संपूर्ण ही परत मिळवून दिली। त्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार देखील मानले। तरी माझी सर्व नागरिकांना ही विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे। त्या अनुषंगाने आपण ऑनलाईन फसवणूक असतील, आर्थिक घोटाळे असतील किंवा वेगवेगळे ऍप्स असतील किंवा APK फाईल्स असतील, डिजिटल अरेस्ट असेल किंवा फसवणुकीचे काही ईमेल्स असतील तर याच्यामध्ये आपण बळी न पडता आपल्याला जे हे काही लिंक आली किंवा काही आलं तर त्याची आपण पहिले खातरदारी करावी। कारण अशा प्रकारे आमिषाला जाऊन अशा प्रकारचं आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं। यामुळे सदर याच्यामध्ये आपल्याला जर काही अडचण आली तर आपण तात्काळ 1930 या क्रमांकावर टोल फ्री क्रमांक याच्यावरती संपर्क साधावा किंवा जी cybercrime.gov या वेबसाईटवरती जाऊन आपण तात्काळ संपर्क करावा, जेणेकरून आपला कोणता फ्रॉड झाला असेल तर आपल्याला तात्काळ मदत मिळेल। धन्यवाद। फसवणूक कशाच्या माध्यमातून झाली, म्हणजे काय डॉक्युमेंट दिले, ते कशामुळे ते फसले गेले? हे याच्यामध्ये काय होतं, टेलिग्राम एक चॅनल आहे आपणास माहित असेल, त्या टेलिग्राम ऍपवरती प्रत्येकाचे मेसेज पडत असतात। तर त्या टेलिग्राम ऍपवर त्यांनी त्याच्यामध्ये काही तासामध्ये तुम्हाला दुप्पट रक्कम करून देतो अशा प्रकारे त्याला मेसेज केलेला होता आणि मग त्यांनी टेलिग्राम चॅनलवर तो गेला असता, त्याला वेगवेगळे तिथं टेलिग्रामवरून मेसेजेस आले आणि त्याच्यामध्ये तो त्या दामदुप्पटीच्या आमिषाला बळी पडला व त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना ऑनलाईन कॅश पाठवली, वेळोवेळी टप्प्याटप्प्याने पाठवलेली आणि त्याद्वारे त्याची फसवणूक झाली होती। डॉक्युमेंट्स काही नव्हतं घेतलं, फक्त त्याला टेलिग्रामवरती संपर्क साधला आणि त्याला अकाउंटवरती त्यांनी समोरच्याने अकाउंट नंबर दिला, त्याच्यावर त्यांनी पैसे पाठवायला लावले। एकूण रक्कम 5,62,400 रुपये 100% आम्ही परत केलेली आहे। माझं नाव सत्यजित सुधाकर ताईतवाले, सायबर पोलीस स्टेशन, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी संगमनेरमध्ये सभा घेतली व सभेनंतर ते जनतेत जात काहीसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले। आपल्या पराभवानंतर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते। या मेळाव्याला हजारोच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते। सभा आवरल्यानंतर बाळासाहेब थोरातांनी सर्वांच्या भेटीगाठी घेत ते काहीसे भावनिक झाले। सभेनंतर जवळपास अर्धा तास ते आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जात हात मिळवत फोटो काढत होते। भारतीय जनता पक्षाने जर 288 उमेदवार उभे केले असते तर 256 उमेदवार विजयी झाले असते, असा कुठे इतिहास आहे का? आणि असा इतक्या मोठ्या स्टेटमध्ये त्याच्यामध्ये योजना आहे, हे सगळं थोडं काळजीचं आहे। परंतु आता इतकं संख्याबळ आहे तर संख्याबळ आता त्याला त्रासदायक व्हायला लागलं असं दिसतंय। कुठेतरी एकनाथ शिंदे 4 दिवस झाले आजारी खरं आहे, त्यांच्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आजप्रमाणे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका झाल्या, आता माहित नाही त्यांचा किती सन्मान राहील। मात्र ते आजारी असं सांगितलं जाते, दुसरीकडे कदाचित आजारी असू शकतात, मी नाकारत नाही, आजाराबद्दल काय कोणी बोलायचं,
पण शेवटी असं आहे की एवढ्या मेहनतीचं काही सन्मान आहे तरी त्याचा मला आज तरी माहिती. बरोबर चर्चा करतात की काँग्रेसचं लोकसभेचे यश मिळालं होतं ते विधानसभेत टिकवता आलं नाही कुठेतरी तो संपत चाललेला पक्ष आहे. नाही असं होतं 3 महिन्यामध्ये आमचं यश होतं 3 महिन्यात एकदम गेलं. त्याची कारणं वेगळी, त्यामुळे तसं होणार नाही. काँग्रेस हे आम्ही काम करत राहू. मतदान घेणार असं आहे का त्या वाढीमध्ये जे होतं आहे हे निवडणूक आयोगानं आणि सरकारनं असं समजून घेतलं पाहिजे का हा असंतोष का आहे. जर समजून घेतलं तर ठीक, नाही तर महाराष्ट्रामध्ये पेटत जाणारं आंदोलन दिसतंय मला काही काळात. मात्र आज मतदानच घेऊन दिलं गेलं नाही, दडपशाही केली. हा दडपशाहीनं तुम्ही दाबता, किती काळ दाबाल लोकांना. शेवटी लोकांच्या मनातली शंका कशी काढून टाकता येईल याचं काढायचं सोडून तुम्ही लाठीचा वापर करायला लागले. आज याचं गडबड आहेच आहे, खरं सांगतो गडबड भरपूर आहे. ठीक आहे, आता म्हणजे संख्या इतकी झालेली की त्यांना सुद्धा ती आवडता येईल. आता म्हणजे नाही का, आता शिंदेच्या नेतृत्वाखाली झालेला आहे, त्याचा किती सन्मान राहील हे मला आज काही सांगता येईल. तेव्हा आमचं फाउंडेशन फार पक्क आहे. थोडे हल्ला असेल एखादा काम म्हणून फाउंडेशन काही पक्कच आहे. थोडंफार असतील तर दुरुस्त्या करू आणि कारणमीमांसा करावी लागेल. असं आहे की पोस्टलचा आणि याचा एक संबंध असतो, पोस्टल मतदार. तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर यांच्यासह अनेक क्रिकेटरांना घडवणाऱ्या रमाकांत आचरेकर यांच्या स्मरणार्थ दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात खास स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलं. रमाकांत आचरेकर यांच्या जयंतीच्या दिवसाचं औचित्य साधत हा अनावरण सोहळा झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे या प्रोजेक्टच्या सल्लागारांपैकी एक आहेत. त्यांनी पुतळ्याऐवजी प्रतिकात्मक स्वरूपात बॅट, स्टॅम्प, ग्लोव्स यावर आचरेकर सरांची ओळख असलेली कॅम्प ठेवत हे स्मारक आता खुलं केलं आहे. महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आज एवढंच. बातम्यांचा प्रवाह असा सुरू राहील. अधिक माहिती करता बघत रहा महाराष्ट्र T24. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.